नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 2.3 सोडवणार आहोत। यामध्ये 3 प्रश्न आहेत, सोडूया। खूप सोपा आहे प्रश्न। ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे। पहिला प्रश्न, ड्रॉ अ लाईन एल। एक लाईन काढायची आपणास, त्या लाईनला एलने इंडिकेट करायचं आहे। लाईन काढू आपण। ही लाईन काढली आपण एल। टेक अ पॉइंट ए आउटसाइड दी लाईन। ह्या लाईनच्या आउटसाइडला एक पॉईंट घ्यायचा ए। कुठे घ्या, इथे 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 खाली वर कुठे, पण जिथे घेताना समजा हा पॉईंट इथे घेतला आपण एने इंडिकेट करू। तर आता थ्रू पॉईंट ए, या पॉईंट एमधून ड्रॉ अ लाईन पॅरलल टू लाईन एल। या पॉईंटमधून ह्या लाईनला पॅरलल असणारी लाईन काढायची। अशी आपण डायरेक्ट काढली तर ती ॲक्युरेट येईल असं सांगता येत नाही, थोडी अशी क्रॉस होईल, हे होईल। पण ह्या स्ट्रेट काढण्यासाठी 2 मेथड वापरता येतील आपल्याला। एक मेथड अशी आहे, तर हे सेट स्क्वेअर, हा सेट स्क्वेअर बरोबर इकडे पॉईंटला मॅच करायचा आणि खालची जी साईड आहे ती ह्या लाईनवर मॅच करायची। झाली मॅच। आता आपला पॉईंट जिथं आहे ना, तेथून हे असं याला बरोबर एक्झॅक्ट मॅच करायचं, गॅप नाही ठेवायचा असं। आता हा पॉईंट बरोबर याच्यामध्ये आलेला आहे। या पॉईंटमधून या साईडला लाईन काढायची, म्हणजे आता ही स्ट्रेट पॅरलल लाईन झाली या लाईनला, पॉईंट एमधून जाणारी। आता याला आपण एक्सटेंड करू शकतो, कारण लाईन काढलेली आहे आपण। एल एखादं नेम देऊ, एम समजा। ही एम लाईन पॅरलल काढली पॉईंट एमधून। असं करता येईल या पद्धतीनं, किंवा कारण आपल्या टेक्स्टबुकमध्ये दोन्ही मेथड आहेत। एक ही अशी मेथड आहे, एक या पद्धतीनं काढलेलं आहे आपण, आणि दुसरी मेथड पॉईंट आपल्यास 90चा घेऊन करावे लागेल। तोच प्रश्न आपण दुसऱ्या पद्धतीने सोडवू। एक लाईन काढलेली आपण, या लाईनला एलने इंडिकेट केलेलं आहे। एक आउटसाईडला आपण पॉईंट घेऊ, समजा इथे घेऊ, या पॉईंटला एने इंडिकेट करायचं आहे। आता येथे 90चा घ्यावा लागेल। हा पॉईंट, ही लाईन पॉईंटवर घ्यावं लागेल आणि खालची जी लाईन आहे ती आपल्या लाईनवर मॅच करावी लागेल। म्हणजे हा होईल 90 डिग्रीचा अँगल, बरोबर आहे। आता लाईनवर अजून एक कोणताही पॉईंट घेऊ शकतो आपण। येथे एक सपोज पॉईंट घेतला आपण, याला एमने इंडिकेट करू, याला क्यूने इंडिकेट करू। तर ह्या पॉईंटमधून पुन्हा 90चा एक आपणास पॉईंट घ्यायचा आहे क्यूमधून। हा पॉईंट येईल, मग क्यू आणि तो पॉईंट जोडून घ्यायचा आहे। आता ओके। आता हे डिस्टन्स जे आहे ए आणि एममधलं, तेच डिस्टन्स आपणास या साईडला घ्यावं लागेल। ए आणि एममधलं डिस्टन्स एकतर स्केलने मोजून घ्या किंवा कंपासमध्ये घेऊ शकतो। एमपासून एपर्यंतचं डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स आपल्याला क्यूवरून ह्या परपेंडिक्युलर लाईनला एक पॉईंट काढायचा प्लस। हा पॉईंट मिळाला, मग हा पॉईंट आणि हा ए पॉईंट मॅच करून घ्यायचे। ए पॉईंट आणि हा पॉईंट मॅच केला आपण, म्हणजे ही लाईन एम लाईन आणि ही एल लाईन ह्या पॅरलल झालेल्या आहेत। या पद्धतीने करता येईल किंवा या पद्धतीने करता येईल। नेक्स्ट सेम तसाच प्रश्न आहे दुसरा। एक लाईन काढायची एल,
एक लाईन घेऊ आपण यल, टेक अ पॉईंट टी पॉईंट घ्यायचा लाईनच्या आउटसाईडला, फक्त लाईनवर नसला पाहिजे, कुठेही साईडला असेल तर चालेल टी. आता थ्रू पॉईंट टी, या पॉईंट टीमधून पॅरलल लाईन काढायची यलला. तर आपण दोन्ही पद्धतीने करू शकतो, एक तर सेट स्क्वेअर किंवा 90चा अँगल घेऊन आपण एक सेट स्क्वेअरनं पॉईंट या एजला मॅच करायचा आणि खालची एज या लाईनला मॅच करायची आणि हे असं याच्यात डिस्टन्स गॅप नाही ठेवायचा, असं बरोबर थोडं प्रेस करून याला असं, हा पॉईंट मॅच झाला. मग नंतर ही लाईन या पॉईंटमधून काढून घ्यायची, म्हणजे ही लाईन होईल. आता थोडी एक्सटेंड केली आता तरी चालेल, कारण आपण पॅरलल काढलेलीच आहे. या पॉईंट टीमधून आपण या लाईनला पॅरलल काढलेली सेट स्क्वेअर यूज करून, किंवा असंही काढता येईल आपणास. एक लाईनच्या आउटसाईडला एक पॉईंट घेऊ आपण टी पॉईंट घेतला. तर ह्या टी पॉईंटला आता आपल्याला काय करावं लागेल, 90चा असा एक घेता येईल आपल्यास. हा पॉईंट जर आपण याला मॅच केला खालची एज लाईनला आणि ही पॉईंट या साईडला मॅच केला, तर हा 90ची लाईन होईल. ही लाईन काढून घेतली आपण, बरोबर आहे. एक लाईन काढून चालणार नाही, दोन लाईनी काढू लागतील. मग लाईनवर कुठेही एक पॉईंट घेऊ, कोणत्याही ठिकाणी, तर त्या पॉईंटमधून एक पुन्हा 90चा परपेंडिक्युलर काढावं लागेल त्या लाईनवर, बरोबर आहे. ह्या पॉईंटमधून काढायचा. आता म्हणजे हे डिस्टन्स जे येईल आपलं यम आणि एन, टी एम जे अंतर आहे ते डिस्टन्स आपल्याला एनपासून घ्यावे लागेल. एक तर कंपासनं घेऊ आपण. एमपासून टीपर्यंतचं जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स आहे, तेच डिस्टन्स आपणास या साईडनं इथे एक पॉईंट मिळेल आणि हा पॉईंट आणि टी पॉईंट मॅच करून घेऊ. आता ही जी लाईन आली ही एल लाईन होईल आपली, आणि दुसरी काढलेली एम टी पॉईंटमधून पॅरलल लाईन झालेली आहे ही लाईन, आणि ही लाईन ह्या एल लाईनला. नेक्स्ट तिसऱ्या प्रश्नामध्ये मित्रांनो, ड्रॉ अ लाईन यम लाईन काढायची आहे. ड्रॉ अ लाईन एन व्हिच इज पॅरलल टू लाईन यम ॲट अ डिस्टन्स 4 सेंटीमीटर फ्रॉम इट. एक लाईन काढायची यम आपण प्रथम काढून घेऊ. ही लाईन काढली आपण. नंतर काय, ड्रॉ अ लाईन एन अशी लाईन काढायची व्हिच इज पॅरलल टू लाईन यम, या लाईनला पॅरलल पाहिजे आणि पण या लाईनपासून 4 सेंटीमीटर डिस्टन्सवर पाहिजे. म्हणजे आपण जे आतापर्यंत दोन प्रॉब्लेममध्ये पॉईंट लाईनच्या आउटसाईडला कुठेही घेतला होता, आता कुठेही घेता येणार नाही आहे. ह्या लाईनपासून 4 सेंटीमीटर पाहिजे. तर तो 4 सेंटीमीटर पॉईंट घेण्यासाठी आपणास समजा येथे एक पॉईंट घेऊ आपण आणि येथे या लाईनमधून काय, या पॉईंटमधून काय करू आपण, परपेंडिक्युलर काढू. आता ह्या पॉईंटवरून एक 90चा पॉईंट आपण घेऊ आणि या पॉईंटवरून 90चा पॉईंट घेऊ. म्हणजे आता हे दोन पॉईंट कसे होतील, 90चे होतील हे, म्हणजे ह्या पॅरलल लाईन होतील. आता ह्या दोन पॅरलल लाईन झाल्या, तर आपणास किती डिस्टन्स पाहिजे, 4 सेंटीमीटर. म्हणजे लाईनपासून 4, म्हणजे या पॉईंटपासून समजा यम आणि एन, ह्या पॉईंटपासून 4 सेंटीमीटर आपण डिस्टन्स कंपासमध्ये घेऊ. आता 4 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर
आता एमपासून आपण काय करू, या लाईनला एक आणि एनपासून या लाईनला एक पॉईंट आपल्याला हे मिळाले, हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट. तर ते दोन पॉईंट आपण मॅच करून घेऊ. आता म्हणजे एका पॉईंटमुळं पॅरलल लाईन काढता येत नाही, म्हणून आपण सेम प्रोसेस दुसऱ्या पॉईंटची केलेली आहे. म्हणजे दोन पॉईंट मिळाले की डिस्टन्स आपण, आता हे पण 4 सेंटीमीटर आहे आणि हे पण डिस्टन्स 4 सेंटीमीटर आलेलं आहे. म्हणजे ही लाईन काढली आपण एन, ही लाईन एन अशी काढली तर बाहेरून म्हणजे ह्या लाईनपासून 4 सेंटीमीटर डिस्टन्सवर दूर आहे ती. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.